उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन नेहालाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शन नेहालाभ पद्मनाभ जोडला तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शन नेहालाभ पद्मनाभ जोडला विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा समचरण सरोजं साद्र नीलाम्बुदाभं जगन्निहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगाकारी हरि दूसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया हो संता तुकारे कते चावी तारू संता तुकारा कते चावी तारू संता तुकारा कते चावी तारू कथिता विस्तारू एकांत कृपादाने ओ कथे कवितारू वाचकवादाने कथे कवितारू हरिचंद्र कृपादाने ओ कथे कवितारू वाचकवादाने कथे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या
भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शन नेहालाभ पद्मनाभ जोडला. प्रस्तुत 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 प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचा कळस वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा श्री संत जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून आपल्याला असं सांगतायत की आपला भाग्योदय कधी होतो, म्हणजे आपल्या भाग्याचा उदय कधी होतो, कसा होतो, कोणामुळे होतो, असं सुंदर चिंतन सांगणारा अभंग आजच्या कीर्तन सेवेकरिता घेतलेला आहे. गेले 2 दिवस सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहामधील ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा परम भाग्याने माझ्याकडे आले. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. ज्यांच्यामुळे ही कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली तेच म्हणजे गान कोकिळा संगीत विशारद हरिभक्त परायण गोविंद महाराज शिंदे महाराजांमुळे ही सेवा माझ्या वाटेला आली. त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. तसेच सुरू असलेला सप्ताह वर्ष 41 आणि ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या आधाराने, ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह सुरू आहे तेच म्हणजे हरिभक्त परायण अवधूत महाराज येसवडीकर महाराजांच्या हातून गोड असा सप्ताह सुरू आहे. महाराज गोड नाही, काही ठिकाणी गावामध्ये गाव जरी असलं तरी काही ठिकाणी गावामध्ये मंदिर सुद्धा नीट नसतं, परंतु इथे पहा इतकं भव्य दिव्य निवेदन या महाराजांच्या हातून होत आहे. हे महाराजांकडून होते किंवा महाराज स्वतः करतात असं म्हणायला येणार नाही, कारण की साक्षात त्याच्या मनात आले आणि ते कुणाकडून हे काम करून घ्यायचं तर आपल्या बाबांकडून ते हे काम करून घेतात. आणि बाबांच्या मागे तुमचा पाठिंबा आहे, तुमचा जे काही आधार आहे तो बाबांना आहे आणि बाबांच्या खरंच स्वखर्चाने स्वतःहून त्यांनी हे चालवलेलं भव्य दिव्य नियोजन. तसेच माझ्या कीर्तनाचं सौंदर्य वाढवण्याचं काम जे करत आहे तेच म्हणजे हरिभक्त परायण आमचे गुरुबंधू मारुती दादा नागरे असतील, दादांच्या चरणावर नतमस्तक होते. आमचे आकाश दादागिरी असतील, त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. तसेच गोविंद महाराज असतील, त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. सिद्धेश्वर महाराज वानखेडे असतील, दादांच्या चरणावर नतमस्तक होते. गोड अशी साऊंड सिस्टीम दिली, दादांच्या चरणावर नतमस्तक होते. हे लहान लहान वारकरी आहे, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. आमच्या इकडे गायन करणारे बाबा आहेत, बाबांच्या चरणावर नतमस्तक होते. तसेच आजची प्रवचन सेवा ज्यांची झाली तेच म्हणजे हरिभक्त परायण आबा महाराज काकडे असतील, महाराजांच्या चरणावर नतमस्तक होते. आमचे विनेकरी बाबा असतील, बाबांच्या चरणावर नतमस्तक होते, त्या बाबांच्या चरणावर नतमस्तक होते. आणि ज्यांचा यूट्यूब चॅनल आहे त्या दादांच्या चरणावर नतमस्तक होते. काय महाराज वर्णन करावं, म्हणून तर उजळले भाग्यात काय वर्णन करावं. भव्य दिव्य नियोजन आजची ही कीर्तन सेवा आणि या कीर्तन सेवेचा लाभ घेण्याकरिता तुम्ही जमला, तुमच्या चरणावर नतमस्तक होते आणि दत्त प्रभूंच्या चरणावर नतमस्तक होऊन कीर्तन सेवेला सुरुवात करते. विठ्ठल तर घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराज सांगतात की उजळले भाग्यात. आता पहा, गेले 2 दिवस झाले तुम्ही सप्ताहाला येता का नाही बोलत चला. आणि कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर आधीच सांगते बरं, आता आपण दुःखाच्या ठिकाणी आहे का सुखाच्या ठिकाणी बोलत चला. मला ऐकायला येत नाही बरं का. एकतर साऊंड सिस्टीम सुद्धा इतकी छान आहे की त्याचा आवाज कानात बसलाय, काय बोलतंय ते ऐकूया नाही. बोलत चला बरं, सुखाच्या ठिकाणी का दुःखाच्या बोलत चला बरं का. येसवडीकर तुम्हाला बोलायला येत नाही का, बोलत चला. आपण सुखाच्या ठिकाणी आहे का दुःखाच्या, सुखाच्या. मग ज्या सुखाच्या ठिकाणी आलोय आणि ज्या ठिकाणी आलोय तिथं भगवान परमात्म्याचं हरिकीर्तन चालू आहे. मग लेकीप्रमाणे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की कीर्तन सुरू असताना जर भजन झालं, जर महाराजांनी चांगलं गायन केलं तर आपल्याला देवाने हात दिलेत. महाराज सांगतात हात दिलेत, हाताने टाळी वाजवत चला. परत आपल्याला मुख दिलंय, ज्या वेळेला भजन होईल त्या वेळेला त्याचं नामस्मरण करत चला. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज सांगतात तुम्ही गेले 2 दिवस झालं सप्ताहाला येत आहे, बरोबर. काय येत आहे, सप्ताहाला येत आहे, परंतु काय येत आहे, कुठंतरी आपली काहीतरी पुण्य आहे किंवा काहीतरी पूर्वजन्माची पुण्य आहे
की बाबा त्या पुण्याईमुळे आपण इथं तरी येतोय. काही जण घरी आहेत त्यांची तेवढी पुण्य नाही किंवा इथं येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. मग महाराज सांगताय तुम्ही 2 दिवस झालं इथं येताय, मग तुम्ही इथं आल्यानंतर तुमच्या भाग्याचा उदय होणार आहे का? इथं आल्यानंतर तुमचं भाग्य उदयाला येणार आहे का? मग जगद्गुरु तुकोबराय अभंगातून सांगतायत की महाराजांनी या अभंगामध्ये खरं तर आपल्या भाग्याची भूमिका मांडली. महाराज सांगतात तुम्ही सप्ताहाला येताय खरं आहे, परंतु सप्ताहाला येण्यामुळे तुमचं भाग्य उजळणार आहे का? महाराज सांगतायत की जोपर्यंत, आता अभंगाचं चिंतन साईडला राहू द्या जरा, परंतु अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी, अभंगाची भूमिका मांडण्यापूर्वी जगद्गुरु तुकोबराय आपल्याला अभंगाची एक लहानशी व्याख्या सांगतायत. जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की जोपर्यंत माणसाच्या मागील चिंता नावाचा शब्द माणसाच्या जीवनातील चिंता संपत नाही, तोपर्यंत माणसाचं भाग्य उदयाला येत नाही. का येत नाही? कारण की आपल्याला सवय लागली महाराज, जरा काही आपल्या आयुष्यामध्ये जरा काही जीवनामध्ये चांगलं घडलं तर आपण आपल्या भाग्याला दोष देतो, जरा वाईट घडलं तरीही भाग्याला दोष देतो. आता तुम्ही म्हणताल नक्की भाग्य म्हणजे काय? आपल्या व्यवहारातल्या भाषेत सांगायचं झालं तर नशीब. आपण नशिबाला दोष देतो. जर वाईट घडलं तर देवाला म्हणतो, देवाच्या नावाचा धावा करतो, अरे देवा माझंच नशीब का असं, माझ्याच भाग्याला का तू असं आणलं? आणि जर चांगलंही घडलं तरीही म्हणतो देवा अरे काय माझं नशीब आहे, माझ्याच नशिबी चांगलं केलं तू. म्हणजे चांगलं घडलं तरी देवाला बोलतो आणि वाईट घडलं तरी कोणाला बोलतो? देवाला बोलतो. मग जगद्गुरु तुकोबरायांना हेच सांगायचंय की जर तुम्हाला आनंद झाला त्याच्यात सुद्धा काय मानता तुम्ही? भाग्य मानता. आणि जर दुःख झालं तरीही तुम्ही भाग्य मानता. परंतु महाराज सांगतायत या सुख दुःखामध्ये आपलं भाग्य नाही, क्षणभंगूर भाग्याला भाग्य म्हणायचं नाही, असे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला परखडपणे या अभंगामध्ये सांगतात. मग अभंगामध्ये सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मग भाग्य कशाला म्हणायचं किंवा भाग्य उदयाला आलं हे कधी म्हणायचं? तर मी सांगितली व्याख्या, जोपर्यंत चिंता संपत नाही तोपर्यंत भाग्य उदयाला येतं का? नाही. जर तुमच्या मागे 1000 विषयाच्या चिंता आणि तुम्ही त्या चिंता असून जर म्हणत असताल की उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, तर तुमचं भाग्य उजळणार नाही. जोपर्यंत एकच लक्षात ठेवायचं, जोपर्यंत आपल्या मागील चिंता संपत नाही तोपर्यंत आपलं भाग्य उदयाला येत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग भाग्याचा उदय कधी होतो? तर ज्या वेळेला आपल्या मागील चिंता संपतात त्या वेळेला म्हणायचं आपलं भाग्य उदयाला आलं, क्षणभंगूर भाग्याला भाग्य म्हणायचं नाही. मग जगद्गुरु तुकोबराय अभंगातून का सांगतायत की उजळले भाग्य आता? मग चिंता संपल्या तरच भाग्य उजळतं. मग अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या तरी काहीतरी चिंता असतील की त्या चिंता संपल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं माझं भाग्य उदयाला आलं. तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात की कधी भाग्य उदयाला आलं किंवा काय गोष्ट घडली कधी भाग्य उदयाला आलं? तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस महत्वाचे असतात. किती? 2 दिवस. मग कुठले 2 दिवस? एक म्हणजे ज्या वेळेला आपण जन्माला येतो तो पहिला दिवस, आणि दुसरा म्हणजे ज्या वेळेला हा देह आपण ठेवतो, ज्या वेळेला आपला मृत्यू होतो तो म्हणजे दुसरा दिवस. महाराज सांगतात प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये 2 दिवस महत्वाचे असतात. एक म्हणजे येण्याचा, दुसरा म्हणजे जाण्याचा. मग सगळ्यांना पटलं किती दिवस? 2 दिवस महत्वाचे असतात. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जरी तुमच्या जीवनामध्ये 2 दिवस महत्वाचे असले तरी माझ्या जीवनामध्ये किती दिवस महत्वाचे आहे? 3 दिवस महत्वाचे आहे. एक तर येण्याचा, दुसरा म्हणजे जाण्याचा. मग तिसरा दिवस जगद्गुरु तुकोबरायांनी कुठून आणला? प्रश्न आहे महाराज, कुठून आणला? आता तिसरा दिवस आयुष्यामध्ये असा होऊच शकत नाही की त्याला आपण महत्वाचा तिसरा दिवस म्हणू शकतो. बरं आपण जर आज गाडी घेतली तर म्हणू शकतो का की हा माझ्या आयुष्यातील महत्वाचा तिसरा दिवस आहे? म्हणू शकतो का? नाही. आज एक घेतली तर उद्या त्याच्यापेक्षा मोठी गाडी आपण घेऊ शकतो. परंतु जगद्गुरु तुकोबरायांनी अशा साध्या सुध्या क्षणभंगूर गोष्टींना नाही तर महत्वाच्या गोष्टींना तिसरा दिवस मानला. एक म्हणजे येण्याचा, दुसरा म्हणजे जाण्याचा, आणि तिसरा म्हणजे काय घडलं त्या तिसऱ्या दिवशी. कुठला तिसरा दिवस?
जगद्गुरु तुकोबरायांनी त्या दिवसाला आपल्या आयुष्यातील महत्वाचं स्थान दिलं. मग काय झालं होतं त्या दिवशी? महाराज सांगतात कुठला दिवस होता, कुठला दिवस होता तर महाराजांनी सांगून गेले. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे. हे माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे. हे माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका ठिकाणी आहे. गायन इतकं गोड गायन आपल्या कानावर पडतंय. महाराज टाळ्या वाजवत चला, भजन करत चला. मग काय गोड समर्पक महाराजांनी प्रमाण दिलं की जगद्गुरु तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये 3 दिवस महत्वाचे ठरले. एक म्हणजे येण्याचा, दुसरा म्हणजे जाण्याचा आणि तिसरा म्हणजे महाराजांनी सांगितलं कुठला दिवस महत्वाचा ठरला तर महाराज सांगून गेले की माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. महाराजांनी सांगितलं कुठला दिवस तिसरा महत्वाचा ठरला तर माघ शुद्ध दशमीच्या महिन्यातील गुरुवार हा जगद्गुरु तुकोबरायांच्या आयुष्यातील महत्वाचा तिसरा दिवस ठरला. बरं का ठरला? आता माघ शुद्ध दशमीचा गुरुवार हा तिसरा दिवस ठरला, परंतु का ठरला? काय झालं होतं त्या दिवशी? मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काय झालं त्या दिवशी? सत्यगुरु राय कृपा माझ केली, सत्यगुरु राय कृपा माझ केली, सत्यगुरु राय कृपा माझ केली. काय झालं त्या दिवशी? दिवस कुठला? माघ शुद्ध दशमीचा गुरुवार. काय झालं त्या दिवशी तर सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. महाराज सांगतात काय झालं होतं त्या दिवशी तर माझ्या गुरुवर्यांची भेट मला झाली, माझ्या गुरुवर्यांनी माझ्यावर कृपा केली. मग याचा सुद्धा प्रसंग महाराज सांगून जातात की जगद्गुरु तुकोबराय ज्या वेळेला ओतूर या गावी गेलेले होते, सहज तुळशी वृंदावनाजवळ बसले आणि बसल्या ठिकाणी सहज महाराजांना निद्रा लागावी, झोप लागावी. आणि आता झोप लागली म्हटल्यावर महाराजांना एक स्वप्न पडलं. काय पडलं? स्वप्न आपल्यासारखं नाही, स्वप्न पडलं. ठीक आहे, आपल्यालाही पडतात, परंतु जशी आपल्याला स्वप्न पडतात तशी स्वप्न नाही. बाबा आपली स्वप्न अशी की आपण स्वप्नामध्येच काय होतो? गुंठामंत्री होतो. स्वप्नातच काय होतो? श्रीमंत होतो. आपल्यासारखी स्वप्न पडली नाही तर जगद्गुरु तुकोबरायांना स्वप्न पडलं. आणि काय झालं त्या स्वप्नामध्ये? बाबाजी आपुले सांगितले नामा, 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 बाबाजी आपुले
सापडिले वाटे जाता गंगा स्नान सापडिले वाटे सापडिले वाटे जात्या गंगा स्नान हो मंत्र दिला राम कृष्ण हरी मंत्र दिला राम कृष्ण मंत्र दिला राम कृष्ण कृष्ण सापडिले वाटे जाता गंगा स्नान सापडिले वाटे जाता गंगा स्नान सापडिले वाटे जाता गंगा स्नान सापडिले वाटे बाबाजी आपुले सांगितले नाम बाबाजी आपुले सांगितले नाम कृष्ण राम हरी मंत्र दिला अतिशय समर्पक आणि गोड प्रमाण महाराजांनी दिलं की स्वप्न पडलं महाराज आपल्यासारखं स्वप्न पडलं नाही. काय झालं त्या स्वप्नामध्ये तर महाराजांनी सांगितलं की बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. महाराज सांगतात काय झालं त्या स्वप्नामध्ये तर बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिला निज प्रीती. स्वतः बाबाजी चैतन्य महाराजांच्या स्वप्नामध्ये आले आणि काय केलं तर आपलं नाव सांगितलं मंत्र दिला की मंत्र दिला राम कृष्ण हरी. मग त्यावेळेला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये गुरूंची प्राप्ती झाली. महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या ध्यानी नाही मनी नाही आणि स्वप्नामध्ये गुरुची प्राप्ती व्हावी शक्य नाहीये. कारण की अशक्य गोष्ट शक्य झाली. स्वप्नामध्ये गुरुची प्राप्ती झाली आणि आपलं पहा आपल्याला जर गुरु करायचा असेल तर शोधून सापडत नाही. शोधला तरी चांगला सापडत नाही. परंतु जगद्गुरु तुकोबरायांचं भाग्य पहा स्वप्नामध्ये त्यांना गुरुवर्यांची भेट झाली आणि गुरुवर्यांची भेट होणं महाराज साधी सोपी गोष्ट नाही. महाराज सांगतात गुरुवर्यांची भेट होणं म्हणजे साक्षात त्याची भेट होणं. महाराज सांगतायत की परमात्म्याचा साक्षात्कार ओतूर या गावी त्या स्वप्नामध्ये झाल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आता मला काही नाही की पहिला दिवस महाराजांनी सांगितला येण्याचा दुसरा म्हणजे जाण्याचा. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की त्या तिसऱ्या दिवशी म्हणजे माघ शुद्ध दशमीच्या गुरुवारी मला सत्य गुरुराय कृपा मज केली. गुरुवर्यांची कृपा झाली आणि नुसती कृपा झाली नाही तर त्यांनी मला अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिला म्हणजे तो दिवस माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा तिसरा दिवस ठरला. तर कुठला एक म्हणजे येण्याचा दुसरा म्हणजे जाण्याचा. आणि ज्या वेळेला त्यांच्या गुरूंची कृपा त्यांच्यावर झाली तो दिवस महत्त्वाचा ठरला. अहो गुरूंची कृपा होणं ही साधी सोपी गोष्ट नाही. इतका आनंद झाला की परमात्म्याचा साक्षात्कार झाला. काय करावं जगद्गुरु तुकोबरायांना सुचय नाही. इतका आनंद झाला आणि आनंदाच्या भरातून जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून शब्द पडावे ते म्हणजे आपल्या भाग्याबद्दलचे महाराज अभंगाच्या पहिल्या उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता
काय घरी गेल्यावर सुद्धा टाळ्या वाजवता का नाही सांगता येत नाही. भजन करत चला महाराज, काय गोड गायन गायलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं. आपल्याला नाही जमत ना महाराज, एखाद्याने गायलं तरी समाधान वाटलं पाहिजे. काय महाराज गोड गायन आहे, म्हणून हे अतिशय गोड त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. काय महाराजांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलं, महाराज सांगतात की उजळले भाग्य आता. कधी त्यांच्या भाग्याचा उदय झाला की ज्या वेळेला गुरूंची कृपा झाली, आणि गुरूंची कृपा झाली, परमात्म्याचा साक्षात्कार झाला, आणि अवघी चिंता वारली. आणि पहा त्यांचं भाग्य उदयाला आलं. आणि भाग्य कधी उदयाला येतं की ज्या वेळेला आपल्या चिंता संपतात, त्याच वेळेला काय होतं, भाग्य उदयाला येतं. मी सुरुवातीला व्याख्या सांगितली, जोपर्यंत चिंता संपत नाही तोपर्यंत भाग्य उदयाला येत नाही. परंतु तुमच्या मागील चिंता जर कायमच्या संपल्या तर तुमचं भाग्य मात्र खऱ्या अर्थाने उदयाला येतं. आणि मग भाग्य उदयाला आल्यानंतर मग तुमचा उद्धार झाला काय, आणि तुम्ही भगवान परमात्म्याशी एकरूप झाला काय, ते एकच झालं. परंतु इथे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की माझं भाग्य उदयाला आलं. मग इथे एक प्रश्न निर्माण होतो. आपण तर तुम्हाला सांगितलंय की जोपर्यंत चिंता संपत नाही तोपर्यंत भाग्य उदयाला येत नाही. परंतु इथं जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत की माझं भाग्य उदयाला आलं. मग भाग्य उदयाला आलं म्हटल्यावर जगद्गुरु तुकोबरायांना काहीतरी चिंता असाव्या, बरोबर की नाही. भाग्य कधी उदयाला येतं, चिंता संपल्या तरच येतं. परंतु इथे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं. मग साहजिक आहे प्रश्न निर्माण होतो की भाग्य उदयाला आलं म्हटल्यावर जगद्गुरु तुकोबराय यांना सुद्धा काहीतरी चिंता असाव्या. चिंता संपल्या म्हणूनच जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत की उजळले भाग्य आता. महाराज सांगतायत की चिंता संपल्या तरच भाग्याचा उदय होतो. मग इथं जगद्गुरु तुकोबरायांची चिंता संपली म्हणून भाग्य उदयाला आलं. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या भाग्याचा उदय झाला. मग आपल्या भाग्याचा उदय का होत नाही बरं, का होत नाही? कारण की जन्मभर आपल्या चिंता संपत नाही ना महाराज. आज देवाकडे गाडी मागितली तर उद्या गाडी आल्यानंतर परत देवाकडे जातो, अरे देवा मला बंगला दे. परत बंगला बांधल्यानंतर परत देवाकडे जातो, अरे देवा मला हे दे, मला ते दे. असं करून आपण देवाला मागतच राहतो. आणि दिलं तरी काय आपल्या चिंता काही संपत नाही. म्हणून आपलं भाग्य उदयाला येत नाही. परंतु महाराज सांगतायत तुमचं भाग्य उदयाला येणार. महाराज सांगतायत भाग्य उदयाला येणार, पण त्याच्यासाठी क्षणभंगुर भाग्याला भाग्य समजायचं नाही. थोडा आनंद झाला म्हणून भाग्याला दोष द्यायचा नाही, नशिबाला मानायचं नाही. थोडं दुःख झालं तर भाग्याला दोष देऊन दुःख मानत बसायचं नाही. महाराजांनी लौकिकामध्ये 3 प्रकार असे सांगितले. महाराज सांगतात ही जन किंवा हे लोक असे आहे की क्षणभंगुर भाग्याला भाग्य समजतात. मग आपल्याला आज हेच पाहिजे. तुम्ही पहिल्या दिवशी नामस्मरणाचा किंवा नामपर अभंग पाहिला की 7 दिवसामध्ये कसं नामस्मरण करायचं, नाम घेतल्याने काय होतं हे पहिल्या दिवशी तुम्ही पाहिलं. मग दुसरा दिवस, तिसरा दिवस, असे मधले दिवस, त्या दिवशी काय करायचं, कसं करायचं, संतांनी काय केलं हे पाहायचं. मग महाराज सांगतायत की 6 दिवस झाल्यानंतर 7वा दिवस येतो, त्यावेळेला आपण मागणीपर प्रकरणातील चिंतन पाहतो. आणि ते झाल्यानंतर काल्याचं कीर्तन आपण पाहतो. त्यावेळेला आपण श्रीकृष्णाचं जे काही चरित्र आहे त्याचं उच्चारण करतो. मग महाराज सांगतात हे 7-8 दिवस आपले आशेच असतात. आपण या सप्ताहामध्ये येतो जातो, कधी सप्ताह संपतो हे कळत नाही. परंतु जर आपण इथे 7 दिवस एवढा जीवाचा आटापिटा करून घरचं काम सोडून आपण 7 दिवस इथे उपस्थित राहतो, मग खरं आपल्या भाग्याचा उदय होतो का इथं आल्याने? खरं आपलं भाग्य उदयाला येतं का? मग हेच जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की बाबा क्षणभंगुर भाग्यामध्ये तुमचं भाग्य उदयाला येत नाही. मग जगद्गुरु तुकोबरायांनी आपलं भाग्य कशात आहे हे सांगण्याकरिता जगद्गुरु तुकोबरायांनी लौकिकामध्ये 3 प्रकार सांगितले की हे 3 प्रकार असे आहेत की या 3 प्रकारांमध्ये आपण आपलं भाग्य समजतो. काही नाही, दुसरं चिंतन नाही, काही पाहायचं नाही बाज. आज फक्त एकच पाहायचं, आपलं भाग्य कशात आहे, कोणामुळे आहे आणि कधी आपल्याचा भाग्योदय होणार. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज लौकिकामध्ये 3 प्रकार सांगतात. ते 3 प्रकार असे आहेत की ते जर आपल्या जीवनामध्ये घडले
की जरा त्या 3 प्रकारांतून आपल्याला आनंद आला तर त्यामध्ये आपण आपलं भाग्य समजतो. मग आज तेच पाहायचं खरं आपलं भाग्य कशात आहे. महाराज सांगतात की पहिला म्हणजे द्रव्य. महाराज 3 प्रकार सांगतात. पहिला म्हणजे द्रव्य, दुसरा म्हणजे कुटुंब आणि तिसरा म्हणजे मुलगा. हे 3 प्रकार असे आहेत. बरं हे लौकिकामधले आहे. बरं असं नाही की जगद्गुरु तुकोबरायांनी आम्हाला असेच हे 3 प्रकार सांगितलेत. पुढं प्रमाण सुद्धा आहे बरं का या 3 प्रकारांवर. महाराज सांगतात हे 3 प्रकार घडले की आपण याच्यामध्ये आपलं भाग्य समजतो. मग आहे का याच्यामध्ये भाग्य. आता पहिलं महाराज सांगतात द्रव्य. आहे का द्रव्यामध्ये आपलं भाग्य. द्रव्य म्हणजे काय तर पैसा. पैशामध्ये भाग्य आहे का नाही हे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात. म्हणून महाराज सांगतात कितीही पैसा आला, किती कोट्यवधीत तुमच्याकडे पैसा येऊ द्या, या पैशामध्ये तुमचं भाग्य. तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, धनासाठी देतो धनासाठी देतो प्राण, धनासाठी देतो महाराजांनी प्रमाण दिलं की का द्रव्यामध्ये आपलं भाग्य नाही, की त्या द्रव्याकरिता आपण आपला प्राण त्यागायला सुद्धा तयार होतो. की तू का म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण. ज्याच्याकरिता प्राण द्यायला तयार होतो ते भाग्य काय कामाचं. काय आहे का त्या द्रव्यामध्ये भाग्य. बरं भाग्य तरी नो हे महाराजांनी सांगितलं खरंच आपलं भाग्य द्रव्यामध्ये नाही. महाराजांनी गोड प्रमाण दिलं ह्याच्यामध्ये भाग्य नाही. की भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. धन म्हणजे काय पैसा. खरंच आपलं भाग्य पैशामध्ये नाही. बरं एवढं नाही, साधं सोपं करून सांगते तुम्हाला, पटेल असं सांगते. मला असं वाटतंय की मी काय बोलते आणि काय हे चाललंय तुम्हाला काहीच कळाय नाही असं मला वाटायला लागले. काय बोलते मी कळतं ना, बोलत चला. मी कन्नडमध्ये बोलते कळतं ना, इंग्लिशमध्ये बोलते कळतंय का महाराज. अहो जरा हसत चाला हो. संसारात तुम्ही रडताय, सगळीकडेच रडताय. एकमेव ठिकाण असं आहे मनसोक्त आनंद घेऊ शकता. एकमेव ठिकाण असं राहिलंय की बाबा इथे आल्यानंतर माणूस खळखळून हसू शकतो. म्हणून सगळ्यांनी आनंद घेत चला. विठ्ठल विठ्ठल. बरं लई अवघडच शिरायचं नाही बरं का. अतिशय सोप्या भाषेत अभंगाचं चिंतन सोडून जाईल. बरं महाराज सांगतात पैशा म्हणजे भाग्य नाही ना. द्रव्य म्हणजे काय पैसा. पैशामध्ये आपलं भाग्य नाही. मग कसं भाग्य नाही तर सांगून जाईल. पहा आता सगळं हे कीर्तन वगैरे संपलं. बरं कीर्तन संपल्यानंतर सगळ्यांचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर आपण आपल्या घराकडे चाललो. आणि घराकडे चालत असताना आता संध्याकाळची वेळ आहे, अंधार आहे, रोडला लाईट वगैरे काही नाही. आणि विचार करा, कल्पना करा, आपण घरी चाललोय, आपल्या सोबत सुद्धा कोण नाही, आपण रोडला एकटे चाललोय. आणि एकटे चालत असताना जर रोडमध्ये पैशाने भरलेली बॅग जर सापडली तर काय करताल हो महाराज. काय करताल. आता तरी बोला, तुम्हाला समजायलाच सांगते. आता तरी बोला काय करताल. साहजिक आहे. तुम्ही असला काय मी असला काय, मला पैसा नकोय का. तुम्ही असला काय मी असला काय, काय करेल पहिलं इकडे तिकडे पाहिल आणि काय करताल पैसे उचलताल आणि घरी घेऊन जाताल. तसंच झालं. एका माणसाला रस्त्यामध्ये रात्रीच्या वेळी पैशाची बॅग सापडली. अहो इतका आनंद झाला. 1 रुपया जर आपल्याला सापडला तरी आपल्याला किती आनंद होतो. बाबा 1 रुपयात गोळी येईल, 1 रुपयात मी नातवाला चॉकलेट घेऊन घरी जाईल, किती आनंद होतो. मग विचार करा, लाख पैशाची बॅग जर आपल्याला सापडली तर काय महाराज आनंद होईल आपल्याला. मग त्या व्यक्तीला पैशाची बॅग सापडली, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. पैशाची बॅग घेतली, घरी गेला. घरी गेला आणि पहिली त्याची गरिबी. कधी गरिबीत पैसा पाहिला नव्हतं. अचानक इतका पैसा आला. घरी गेला. रोज 1 कडी लावायचा, आज दाराला 2-2 कड्या लावल्या आणि ती बॅग त्या खोटेवर ठेवली. खोटेवर बॅग ठेवली आणि
बॅग ठेवल्यानंतर त्या पैशाकडे पाहू लागला. काय सांगू महाराज, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आणि आनंदाच्या भरात देवाला म्हणावं, देवा अरे तुला माझी गरिबी देखवली नाही रे. तुला वाटलं बिचारा गरीब आहे, काहीतरी याला द्यावं. त्याला फार चिंता होते. आणि कोणाला चिंता नसती हो गरिबीची. कोणाला वाटतं मला गरिबी पाहिजे? गरिबीची सगळ्यांना चिंताच असते ना. मग त्याला चिंता होती गरिबीची. आणि इतका आनंद झाला. देवाला म्हटलं, अरे देवा मला गरिबी होती आणि तुला माझी गरिबी देखवली नाही. तू मला पैशाची बॅग दिली, तू मला पैसे दिले. आणि त्या पैशाकडे पाहून इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आणि देवाने मला पैसे दिले म्हटल्यावर इतका आनंद झाल्यानंतर त्या देवाला म्हणावं, देवा आता माझी गरिबी मिटली, आता मला अजून काही नको. पैशाकडे बघून देवाला म्हणला, देवा उजळले भाग्य आता. काय म्हटला? पैशाकडे बघून काय म्हटला देवाला? देवा माझं भाग्य उदयाला आलं की उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. आता काही नाही देवा, गरिबी गेली, आता पैसे आले, आता मस्त आरामात मी जीवन जगणार. आता मला देवा काही नको. मग पैशाकडे बघून तो व्यक्ती देवाला म्हणतोय, देवा माझं भाग्य उदयाला आलं. आणि पहा संवाद झाला देवाबरोबर. संवाद झाल्यानंतर रात्रीची वेळ होती. आणि रात्रीची वेळ असल्यामुळे वेळ गेला, क्षण पुढे सरकत राहिला. आणि तो झोपी गेला. आणि झोपी गेल्याच्या नंतर तो दिवस त्याच्या आयुष्यामध्ये असा आला की कधीच गावामध्ये कधीच चोरी झालेली नव्हती. तोच दिवस असा आला, त्याच दिवशी त्याच व्यक्तीच्या घरावर चोरांचा दरोडा पडला. काय झालं असेल बरं आता? कधी एवढे पैसे पाहिले नव्हते, चोरांचा दरोडा पडला. आणि महाराज क्षणा अगोदर सापडलेले पैसे हे काय झाले? चोरीला गेले. ज्या वेळेला त्याला कळलं ना माझे पैसे चोरीला गेले, इतकं वाईट वाटलं महाराज त्याला. इतकं म्हणजे त्याला वाटायला लागलं की जी गोष्ट माझ्या हातामध्ये आली होती ती गोष्ट माझ्याकडे राहिली नाही. इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं. आणि परत देवाच्या नावाचा धावा केला, अरे देवा तुला माझं भाग्य देखवलं नाही का? तुला माझी श्रीमंती देखवली नाही का? मग ते पैसे गेले. इतक्या चिंता वाटू लागल्या, इतक्या चिंता वाटू लागल्या. काय सांगावं महाराज, पैसे असणं सुद्धा चुकीचं नाही किंवा सुख नाही पैशात सुद्धा. महाराज सांगतात की त्या वेळेला त्याला वाटायला लागलं की बाबा रात्रीच कुठेतरी जाऊन बँक उघडे असून ते पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवले असते तर माझे पैसे चोरीला गेले नसते. विचार करा, गरीबाला झोप कशी लागते. जर गरीब झोपला ना, त्याच्या घरी चोरी झाली तरी त्याला कळत नाही, जाग येत नाही. परंतु ज्याच्याकडे जास्त पैसे ना, नुसतं ग्लास जरी पडला, मांजर जरी ओरडलं किंवा काय हल्लं तरी तो टचकन उठून महाराज जागा होतो. मग विचार करा की पैसे असून आणि पैसे असल्यावर माणसाला चिंता असतात. तो पुढे ठेवायचं, काय करायचं. गरीबाला झोप चांगली लागते, परंतु पैशावाल्या माणसाला झोप कधी चांगली लागत नाही. मग महाराज सांगतात तुम्हाला पैसे यावे. आता त्या माणसाला काय चिंता होती? माझी गरिबी संपावी. म्हणजे पैसे यावे ही सुद्धा काय होती? चिंता. मला पैसे मिळावे ही काय? चिंता. आणि पैसे आल्यानंतरही ते सुरक्षित ठेवले असते तर माझे पैसे चोरीला गेले नसते. मग मला विचार करा किंवा सांगा, पैसे यावे म्हणून काय आहे? चिंता. आणि पैसे आल्याच्या नंतर ते ठेवायचे कसे? त्याला सुरक्षित ठेवले पाहिजे ही सुद्धा काय आहे? चिंता. आणि आपल्या भाग्याची व्याख्या काय आहे? जोपर्यंत आपल्या आयुष्यातील चिंता संपत नाही तोपर्यंत आपलं भाग्य उदयाला येत नाही. मग विचार करा, पैसे येण्याच्या अगोदरही चिंता आणि पैसे आल्याच्या नंतरही काय? चिंता. मग पैशामध्ये आपलं भाग्य उजळतं का? आता तुमच्या भाषेत सांगितलं, आता बोलत चला. उजळतं का? पैशात येण्याच्या अगोदरही चिंता, आल्यानंतरही चिंता. मग पैशामध्ये आपलं भाग्य उदयाला येत नाही. मगाशी महाराजांनी सांगून गेले की भाग्य तरी नोहे धन पुत्र दारात. भाग्य आहे का या धनामध्ये? नाही. म्हणून महाराज लौकिकामधला पहिला प्रकार असा सांगतात, तो म्हणजेच द्रव्य, की द्रव्यामध्ये आपलं भाग्य उदयाला येत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज दुसरा प्रकार असा सांगतात, तो म्हणजे कुटुंब. आता कुटुंबामध्ये अशा चांगल्या वाईट क्षणभंगूर गोष्टी होत असतात. त्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण आपलं भाग्य मानतो. महाराज सांगतात की एखाद्याला जर लग्न होत नसेल किंवा एखाद्याला जर बायको भेटत नसेल, तो बायकोमध्ये आपलं भाग्य मानतो बरं का. महाराज सांगतात बायकोमध्ये सुद्धा तो आपलं भाग्य मानतो. कारण की जी व्यक्ती नाशिवंत आहे, शेवटपर्यंत आपल्या कामाला येणार नाही, त्याच्यात सुद्धा तो भाग्य मानतो. महाराज सांगतात
एका शेतकऱ्याला जर शेती करायची ताकद असेल, भरपूर शेती असेल, शेती करायची ताकद आहे, सगळं आहे, परंतु ज्या शेतीला जर पाणीच नसेल तर कशी शेती करणार होती? कशी? शेतीला पाणी पाहिजे ना. जर पीक उगवायचं असेल तर पाणी पाहिजे. विचार करा, एक शेतकरी, सगळी सोयी सुविधा आहे, परंतु ती शेती करण्याकरिता त्याच्याकडे पाणी नाही. देवाला म्हणला, देवा अरे एवढी सगळी सुविधा आहे, परंतु माझ्याकडे शेती करण्यासाठी पाणी नाही, असं काहीतरी कर की मला पाण्याची सोय कर. आणि योगायोगाने त्यांनी एक विहीर घेतली आणि योगायोगाने देवाच्या कृपेने त्याला त्या विहिरीला इतकं पाणी लागलं. शेतकरी त्या विहिरीच्या पाण्याला बघून म्हणला, देवा उजळले भाग्य आता. देवा आता सगळं काही झालं, जी चिंता होती ती नाहीशी होती. चिंता काय होती? पाणी लागावं. ती पाणी लागलं, आता चिंता नाहीशी झाली. आणि मग तो शेती चांगली करू लागला. त्याला पाणीही मुबलक भेटलं, सगळं सुरळीत चालू लागलं. आणि काही दिवसानंतर, काही 6 महिन्यानंतर कडक उन्हाळा पडला. आणि उन्हाळा पडल्यामुळे त्याच विहिरीचं पाणी काय झालं? निघून गेलं. मग ज्या वेळेला पाणी निघून गेलं त्या वेळेला त्याला इतकं दुःख वाटलं, अरे देवा आता माझं पीक कुठंतरी उभं राहिले आणि हिरव्या पिकातलं पाणी आता गेलं, पाणी आटलं. मग तो देवाला म्हणला, अरे देवा आता काय करू, माझं दुर्भाग्यच झालं. मग मला मुद्दा काय मांडायचा आहे की कुटुंबामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आपलं भाग्य मानतो, म्हणजे त्याला पाणी मिळावं ही सुद्धा काय होती चिंता. आणि पाणी निघून गेलं, आता डोक्याला म्हणजे दुर्भाग्याला हात लावून बसला. काय झालं तेव्हा? माझं पाणी गेलं. म्हणजे पाणी येण्याच्या अगोदरही चिंता आणि पाणी नंतर आल्यानंतरही काय चिंता. मग महाराज सांगतात, कुटुंबामध्ये गोष्टी काही अशा आहेत की त्यामध्ये आपण आपलं भाग्य मानतो. एकाला नोकरी लागली, एकाला नोकरी लागली नाही. देवा त्याला नोकरी लागली, मला नोकरी लागत नाही, ही काय आहे? चिंता आहे. परंतु देवाने ती सुद्धा चिंता नाहीशी केली, आपल्याला नोकरी लावून दिली. आपण सुद्धा कामाला लागलो. ज्या वेळेला कामाला होत नव्हतो त्यावेळेला काय होती? कामाला लागावी म्हणून चिंता होती. ज्या वेळेला कामाला लावलं, कामाला लावल्यानंतर रोज नोकरीला बाबा जाऊ लागला, रोज काम करू लागला. परंतु काही काळानंतर, काही क्षणानंतर त्याला इतका त्रास वाटायला लागला, बाबा रोजच उठायचं, रोजच कामाला पळायचं, रोजच उठायचं, रोजच त्यांचं काम करायचं. म्हणजे काम लागायच्या अगोदर काय होती? काम लागावं म्हणून चिंता. काम लागलं, काम लागल्यानंतरही बाबा रोज काम करायला लागतं, ही काय झाली? चिंताच. मग काम लागायच्या अगोदरही चिंता आणि लागल्यानंतरही चिंता. मग मला सांगा, कुटुंबामध्ये असे चांगले वाईट प्रसंग घडत असतात आणि त्या प्रसंगाला, त्या क्षणभंगूर भाग्याला, सुख दुःखाला आपण काय मानतो? आपलं भाग्य मानतो. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पैशात आपलं भाग्य नाहीच. महाराजांनी सांगितलं का नाही? तर तुका म्हणे धनासाठी देती प्राण, त्याच्यात आपलं भाग्य नाही. बरं द्रव्यात नाही, मग कुटुंबामध्ये आहे का? कुटुंबामध्ये नाही. नवऱ्यामध्ये भाग्य आहे का? नाही. आपल्या आई वडिलांमध्ये, आपल्या बायकोमध्ये भाग्य आहे का? कारण की एक शेतकरी जगतो फक्त आपल्या कुटुंबासाठी. मग कुटुंबामध्ये सुद्धा आपलं भाग्य नाही. कोण आहे ती लोक? कोण आहे बायको? कोण आहे नवरा? तर महाराज सांगतात की एरती माईके दुःखाची जनती. महाराज सांगतात, एरती माईके दुःखाची जनती. ज्यांच्या मागे दुःख आहे, जे नाशिवंत आहे, त्यांना आपण आपलं भाग्य समजतो. मग आपलं भाग्य त्यांच्यामध्ये नाही. विठ्ठल मग पहिला झाला द्रव्य, दुसरा झाला कुटुंब आणि तिसरा शेवटचा प्रकार राहिला तो म्हणजेच मुलगा. आता काही जण मुलामध्ये भाग्य मानतात. काहींना जर मूल होत नसेल तर ते काय करतात? चिंता व्यक्त करतात की मुलामध्ये भाग्य मानताय, परंतु खरंच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, खरंच आपलं भाग्य मुलामध्ये आहे का हे पहा. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा
महाराजांनी सांगितलं खरंच आपलं भाग्य याच्यात नाही की धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिशून, यांच्यामध्ये महाराज आपलं भाग्य नाही, द्रव्यातही नाही, कुटुंबातही नाही. आणि शेवटचा तिसरा प्रकार सांगतायत की मुलगा, मुलामध्ये आपलं भाग्य नाही. महाराज सांगतायत की आजकालची लोक अशी आहेत की मुलगा झाला नाही म्हणून चिंता व्यक्त करतात. खरंच आपलं भाग्य मुलामध्ये आहे का? अहो, मुलगी झाली याचा आनंद नाही, मला मुलगा झाला नाही याचं दुःख लोक व्यक्त करतात. महाराज सांगतात एका जोडप्याला मूल होत नव्हतं, 2 मुली होता याचा आनंद कधी केला नाही, परंतु मला मुलगा होय नाही याचं दुःख त्याला होतं. अनेक तीर्थव्रत केले, तीर्थयात्रा केल्या आणि योगायोगाने त्याला मूल प्राप्त झालं. देवा मला मूल नाही याची सुद्धा त्याला चिंता होती आणि त्या चिंतेच्या पोटी त्यांनी यात्रा केल्या आणि यात्रा वगैरे केल्यानंतर देवाचा आशीर्वाद त्याला भेटला आणि त्याला मूल प्राप्त झालं. पहा बरं का, मुलामध्ये आपलं भाग्य आहे की नाही. महाराज सांगतात त्याला मूल प्राप्त झालं. आता मुलगा प्राप्त झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की अख्ख्या गावाला पेढे वाटले. अरे मला मुलगा झाला, मुलगा झाला म्हणून अख्ख्या गावाला पेढे वाटले. मूल ज्या वेळेला जन्माला आलं तो पहिला दिवस, दुसरा दिवस, 3 दिवस झाले, परंतु गावाला पेढे वाटायचे संपेना, इतका आनंद झाला महाराज. 3 दिवस झाले आणि 3ऱ्या दिवशी तो मुलाला पाहण्याकरिता तो त्या दवाखान्यामध्ये गेला. दवाखान्यामध्ये गेला, त्या मुलाला पाहिलं, त्या मुलाला हातामध्ये घेतलं, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला आणि आनंद झाला आणि तो बाप त्या आनंदाच्या डोळ्यांनी त्या आपल्या मुलाकडे पाहू लागला. अहो, कोणाला आनंद होत नाही मूल झाल्यानंतर? एकतर त्याला होत नव्हतं, ती चिंता होती आणि त्याला मूल झालं, त्याची चिंता कुठंतरी संपली. मूल झालं, मूल हातात आलं, इतका आनंद झाला आणि सहज हो त्या मुलाकडे पाहत राहिला, मुलाकडे पाहत राहिला आणि पाहता पाहता नुसतं पाहिलं नाही तर पाहता पाहता त्याला त्या मुलाचे विचार आले. काय विचार आले? बाबा मूल होत नव्हतं, आता मूल झालं. आता मूल झालं म्हटल्यावर त्याचं पालन पोषण करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? चांगली नोकरी केली पाहिजे. आता काय केलं पाहिजे? कामाला गेलं पाहिजे. बरं एवढंच नाही, याच्या चिंता अजून वाढायला लागल्या. मुलाकडे पाहतोय आणि मुलाच्या विषयाच्या ज्या भविष्याच्या चिंता त्याला वाटू लागल्या की बाबा आता मूल झालं, मूल चांगलं शाळेत जाईल का नाही याची चिंता त्याला वाटू लागली. बरं मूल पहिलीत जाईल का नाही, पहिलीतून दुसरीत जाईल का नाही, दुसरी तिसरी चौथी पाचवी शिकेल का नाही, किंवा नाहीतर त्याला शाळेमध्ये सोडल्यावर परत घरी येईल का नाही याच्या चिंता त्याला वाटू लागल्या. चांगलं शिक्षण घेईल का नाही, परत 10वी मध्ये चांगलं जाईल का नाही, 10वी झाल्यानंतर त्याचा बोर्ड पास करेल का नाही, 12वी चांगली शिकेल का नाही, 12वीचा बोर्ड चांगला पास करेल की नाही, 13वी शिकेल का नाही, डिप्लोमा चांगलं शिकेल का नाही याची त्याला चिंता वाटू लागल्या. पहा किती चिंता वाटू लागल्या, माझ्या मुलाला चांगली नोकरी भेटेल का नाही. बरं आता चांगली नोकरी भेटली म्हटल्यावर चांगली छोकरी भेटेल का नाही. बरं चांगली छोकरी भेटली म्हटल्यावर ती घरी आल्यानंतर आपण तिच्यासोबत चांगलं वागलं पाहिजे. जर आपण तिच्यासोबत चांगलं वागलं नाही तर ती आपल्याला घराच्या बाहेर काढील. म्हणून काय केलं पाहिजे? आतापासूनच चांगलं वागलं पाहिजे. ऐकलं ना? आता मला सांगा, मूल किती दिवसाचं होतं? किती? अवघ्या 3 दिवसाचं. चिंता किती दिवसाच्या? पार सुनबाईंना घरी आणलं, त्या आपल्याला घरातून बाहेर काढतील का नाही याचा विचार आला सुनबाईंसोबत. आता चांगलं वागलं पाहिजे हा विचार कोणी केला? त्या मुलाच्या बापानी केला. मग मला मुद्दा काय मांडायचा आहे की मूल व्हावं ही सुद्धा काय चिंता. आणि मूल झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसाचं ते लेकरू, त्या लेकराकडे पाहून त्याच्या भविष्याच्या चिंता वाटू लागल्या. मग मूल होण्याच्या अगोदरही चिंता आणि झाल्याच्या नंतरही चिंता. मग मला सांगा, आहे का त्याच्यामध्ये भाग्य? आणि आपल्या भाग्याची व्याख्या काय? जोपर्यंत चिंता संपत नाही तोपर्यंत भाग्य उदयाला येत नाही. मग मूल येण्याच्या अगोदर किंवा व्हावं ही सुद्धा काही चिंता आणि मूल आल्याच्या नंतरही काय चिंता. मग महाराज सांगतात ज्याच्यामध्ये चिंता आहे, द्रव्यामध्ये काय आहे? चिंता आहे. द्रव्य आलं तरी काय चिंता, द्रव्यामध्ये चिंता आहे. दुसरा प्रकार कुटुंब, कुटुंबामध्ये सुद्धा चिंता आहे. आणि तिसरं म्हणजे मुलगा, मुलासुद्धा मध्ये चिंता आहेत. मग ज्याच्या ठिकाणी चिंता आहे त्याच्या ठिकाणी भाग्य उदयाला येत नाही. म्हणून महाराज सांगतात अशा क्षणभंगुर भाग्यांना भाग्य म्हणायचं नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं आपलं भाग्य यांच्यात नाही. महाराज मगाशी प्रमाण देऊन गेले की आपलं भाग्य यांच्यात नाही. आता हे प्रकार सांगितले. काही लोक म्हणतात उगच काहीतरी कुठून आणलं ते द्रव्याचं,
कुठून तरी कुटुंब काढला, कुठून तरी मुलगा काढला, हे मनाचं काढलं नाही महाराज. मी सांगितलं याच्यावर प्रमाण दिलेलं आहे जगद्गुरु तुकोबरायांनी. एक नाही 2 प्रमाण आहेत. महाराज मगाशी ते सांगून गेले की खरंच आपलं भाग्य यांच्यामध्ये नाही. महाराज सांगतायत की भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. आता या बरोबर जागेवर पा. भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. धन म्हणजे पहिला प्रकार बरं का, पहिला प्रकार. दुसरा म्हणजे पुत्र. पुत्र म्हणजे काय, मी तिसरा प्रकार सांगितलं म्हणजे मुलगा. आणि दारा म्हणजे काय तर बायको. मी सांगितलं कुटुंबामध्ये. मग महाराज सांगतायत की भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. मग महाराज सांगतात यांमध्ये आपलं भाग्य नाही. मग आपलं भाग्य कुठं आहे तर निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. महाराज सांगतात आहे का यांच्यामध्ये आपलं भाग्य आहे का बरं? एवढं नाही. महाराजांनी दुसरं प्रमाणही मगाशी सांगितलं. काय सांगितलं, काय सांगितलं? धन दारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून. महाराज सांगतात याच्यामध्ये आपलं भाग्य नाही. महाराज सांगतात धन दारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. महाराज सांगतात यांच्यामध्ये आपलं भाग्य नाही. मग आपल्या भाग्याचा उदय कधी होणार, कधी आपलं भाग्य उदयाला येणार तर महाराज सांगतायत भाग्याचा उदय. बाबांसाठी महाराज सांगतात की यामध्ये मात्र आपलं भाग्य नाही. आपलं भाग्य कशामध्ये आहे महाराजांनी सांगितलं की भाग्याचा उदय. कशामध्ये आहे आपलं भाग्योदय तर ते जोडी संत पाय, ते हे जोडी संत पाय.
प्रमाण दिलं आणि अतिशय समर्पक एकच जगद्गुरु तुकोबरायांना चिंता होती काय तर कै मी उद्धार पावेन काय चिंता तेव्हा कधी माझा उद्धार होईल ही चिंता जगद्गुरु तुकोबरायांना होती कारण की ज्यांना ही चिंता लागलेली होती ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय एकच चिंता होती देवा माझा उद्धार कधी होईल काय चिंता होती देवा तुझी आणि माझी भेट कधी होईल कधी मला तू भेट देशील ही चिंता कुणाला होती कन्हैया रे कन्हैया कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगदेवी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया कन्हैया रे कन्हैया कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया मग जगद्गुरु तुकोबरायांची एक चिंता होती कधी मला तुझी आणि माझी भेट होईल की महाराजांनी गोड प्रमाण दिलं की कन्हैया रे कान्हैया रे कन्हैया रे जगजे एकच होती चिंता काय होती की तेही भेटे एक वेळ महाराज सांगतात तुझी आणि माझी भेट कधी होईल ही एकमेव चिंता होती काय चिंता होती कधी माझा उद्धार होईल ही एकमेव चिंता जगद्गुरु तुकोबरायांची ओतूर या गावी तुळशी वृंदावनाजवळ पडलेल्या स्वप्नामध्ये ती चिंता काय झाली नाहीशी झाली जगद्गुरु तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये एकमेव चिंता होती ती सुद्धा नाहीशी झाली त्यांच्या मागे त्यांच्या आयुष्यामध्ये चिंता नावाचा शब्द राहिला नाही म्हणून महाराज म्हणतात की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली म्हणून महाराज सांगतात की माझी चिंता नाहीशी झाली आणि तेव्हा चिंता संपली कारण की आपली व्याख्या आहे चिंता संपली तरच भाग्य उदयाला येतं मग जगद्गुरु तुकोबरायांच्या चिंता संपल्या आणि जगद्गुरु तुकोबरायांचं भाग्य उदयाला आलं म्हणून महाराजांनी म्हणलं की उजळले भाग्य आता म्हणून महाराज सांगतात की याच्यावरून तरी घ्या याच्यावरून तरी पहा की महत्वाची गोष्ट घडली म्हणून भाग्य उदयाला आलं चिंता संपल्या म्हणून भाग्य उदयाला आलं आणि आपलं भाग्य उदयाला काय येत नाही तर आपल्या चिंता संपत नाही परंतु महाराजांनी याचाही पर्याय दिला जर तुम्हाला तुमच्या चिंता संपवायच्या असतील तुम्हालाही वाटत असेल की आमचा भाग्योदय व्हावा आमच्या भाग्याचा उदय व्हावा तर महाराज सांगतात एकमेव पर्याय आहे ते म्हणजे अभंगाचं दुसरं चरण संत दर्शनी हाला 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 दर्शनी हाला
म्हणून महाराजांनी सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुम्हाला वाटत असेल आमच्या भाग्याचा उदय व्हावा तर काय केलं पाहिजे संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे महाराज अखंड सांगतात दया तुझी प्रते अखंड अखंड दया तुझे प्रेते अखंड दया तुझे प्रेते मजदे दया की संगती मजदे दया हरे मजदे दया की संगती मजदे दया की कमलापती जोरात वाजवा बरं खरंच म्हणतात ना गोल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं ते महाराज काय महाराज एक तो वारकरी चालला आणि काय महाराज जे आम्हाला जमत नाही ते खरं फक्त जुनी पिढी करू शकते महाराज जोरात टाळ्या वाजवा काय महाराज आनंद आहे हा खरंच संगत करावी तर कोणाची करावी संतांची करावी महाराज सांगतात संतांच्या सानिध्यात गेलं ना मग तुमच्या भाग्याचा उदय होणार म्हणून महाराज सांगतात काय करा आता तरी महाराजांनी सांगितलं की संत चरणी भाव धरा क्षण क्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेच करा पापनो धनदारा वर्णन आलं की धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून ते काही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही मग काय करायचं तर महाराज सांगतात की संत चरणी भाव धरा आता हेच केलं पाहिजे हेची करा बापांना म्हणून महाराज सांगतात काय करायचं संतांच्या सानिध्यात जायचं मग महाराज सांगतात की संतांचं सानिध्य लाभल्यानंतर संतांचं दर्शन झाल्यानंतर काय होतं तर पद्मनाभ जोडला आता लक्ष देऊन ऐका महाराज सांगतात की संतांचं दर्शन झालं तर पद्मनाभ म्हणजे कोण भगवान परमात्मा पद्मनाभ म्हणजे कोण देव ज्याच्या पायाला पद्म आहे ज्याचे पाय पद्म आहे आणि ज्याचा जन्म नाभी कमलातून झालाय तेच म्हणजे नारायण म्हणजेच महाविष्णू भगवंत म्हणजे हा भगवान परमात्मा तुम्हाला जोडला जाणार आहे कधी संत दर्शन नेहालाभ संतांचं सानिध्य झाल्यानंतर देव तुम्हाला भेटणार आहे म्हणून महाराज सांगतायत की पद्मनाभ जोडला आता इथं काय सांगितलंय माहिती का पद्मनाभ जोडला काय सांगितलंय जोडला इथं जोडला सांगितलंय मग याचा अर्थ कुठंतरी तुटलेला असेल ना बरोबर की नाही इथं सांगितलंय देव तुम्हाला जोडला जाणार मग याच्या अगोदर देव कधीतरी तुटला असेल म्हणूनच महाराज सांगतात की इथं तुम्हाला जोडला जाणार आहे आता सहज वेळ झालेला आहे अगदी 2 मिनिटांमध्ये प्रसंग संपून जाईल की कुठे आपला भगवान परमात्मा तुटलेला आहे तर महाराज सांगतात की ज्या वेळेला आपण आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस होतो का त्या वेळेला देवाला एक नवस घालत होतो आईच्या गर्भात असतं की नाही प्रत्येक मनुष्य आईच्या गर्भातून देवाला नवस घालतय देवा आणि किती या गर्भामध्ये येत नाही
एखाद्या उकळत्या पाण्यामध्ये बटाटे शिजायला घालावे इतका यातना मला गर्भामध्ये होतात. ते मूल, ते गर्भातलं मूल आहे त्या देवाला सांगतंय, देवा की काय सांगो गर्भीच्या काय सांगू गर्दीच्या या बस बाबा आपल्याला वेळ कमी काही नाही. आम्हाला तुम्ही म्हणलेला आवडणार, एक दिवस तुमचा आवडण्याकरिता आपण येऊ, पण कसं आहे वेळ आपल्याला कमी आहे. मग त्यावेळेला ते मूल गर्भातून म्हणतंय, देवा काय सांगो गरिबीच्या यातना मज भोगिता नारायणा. अरे देवा आता मला, देवा अरे मला आता सण होत नाही रे, तू काय कर मला. महाराज सांगतायत की त्यावेळेला त्या मुलाने देवाला नवस घालावा, काय एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे. मग त्यावेळेला ते मूल म्हणतंय, देवा एक वेळ तरी या गर्भातून मला काय कर, तू वेगळं कर. मग गर्भातून बाहेर आल्यानंतर मी काय करील, तर आठवीन पायी हा माझा नवस, आठवीन पायी हा माझा नवस. देवा तुम्हाला बाहेर काढल्यानंतर तुझं रात्रंदिवस भजन करील. आणि आपण नवस घातल्यामुळे त्या देवाने काय केलं, गर्भातून आपल्याला बाहेर काढलं. आणि बाहेर ज्या वेळेला आपण आलो, म्हणजे गर्भात असता की मूल काय म्हणताय, भजन करेल. कसं सोहम 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 हे नाव घेऊन ते गर्भात असताना भजन करताय. आणि ज्या वेळेला गर्भाच्या बाहेर आलं त्या वेळेला मूल काय झालं, गर्भाच्या बाहेर ज्या वेळेला मूल येतं, विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेला मूल गर्भाच्या बाहेर येतं त्यावेळेला एक रुग्णसेविका, म्हणजे आपल्या भाषेत नर्स, बरोबर की नाही, ती नर्स येते आणि काय करते, जे काही त्या मातृत्वाचं आणि जे काही त्या लेकराची जी नाळ आहे, जे काही त्यांच्या मायेचं जे कनेक्शन, म्हणजे काय ते जे मूल ज्याच्यापासून जन्माला आले ते काय करते, ती नाळ कापून टाकते. नाळ कापण्याचं काम कोण करते, ती नर्स ते काम करते. ती काय करते की ज्या वेळेला गर्भातून बाहेर आलो रे आलो, ती काय करते, ती नाळ कापून टाकते. म्हणजे त्या मायेपासून आपल्याला वेगळं करते. आपण गर्भातून बाहेर आलो तरी भजन करत असतो, ज्या वेळेला मात्र आपली नाळ कापले जाते त्या वेळेला आपलं भजन तिथेच थांबतं. मग गर्भात असताना ते मूल सोहम सोहम करतं, गर्भातून बाहेर आल्यानंतर ते कोहम कोहम करायला लागतं. नाळ कापली की पहा मूल रडायला लागतं. कोहम कोहम म्हणजे केव्हा 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 या नाम घोषाने रडू लागतं. अरे देवा केव्हा म्हटलं होतं तुझं भजन करील. मग त्या वेळेला नाळ कापली तर त्या वेळेला ते मूल वेगळं होतं आणि त्याला त्या भजनाचा नाही तर या मायेचा प्रभाव त्याच्यावर पडतो. आणि तो प्रभाव पडल्यामुळे ते भजन करायचं थांबून जातं. उलट देवालाच म्हणतो, अरे देवा कधी मी म्हणलं होतं तुझं भजन करील. मग ते देवाला म्हणलं की देवा मी म्हणलो नव्हतं, विसरली तया थोर झाली हानी. मग महाराज सांगतात ती हानी आतापर्यंत सुरू आहे बरं का. त्या वेळेला नाळ कापली, अजून सुद्धा आपल्या मुखामध्ये भजन नाही, अजून सुद्धा त्याचं चिंतन नाही. मग महाराज सांगतात ते जे नामस्मरण आहे ते आपण विसरलेलो आहे, ते विसरून गेलेलो आहे. परंतु ते विसरलेलं काम पूर्ण करण्यासाठी संत अवतरले आहे आणि ते संत आपल्याला प्रत्येक माध्यमातून सांगण्याचं काम करत आहे. असे संत जे चांगलेही आहेत, गुणवान आहेत, चारित्र्यवान आहे, असे संत आपल्याला ते नामस्मरणाची आठवण करून देण्याचं काम करतात. मग ते संत आता आपल्याला आठवण करून देतात. मग ते आठवण करून देत असताना जर त्यांचा लाभ आपल्याला झाला तर महाराज सांगतायत की पद्मनाभ जोडला. मग संतांचा लाभ आपल्याला होतो आणि मग संत आपल्याला देवाची ओळख करून येतात किंवा देव कोण आहे हे सांगून जातात. जर तुम्हाला देव प्राप्त असेल, परंतु देवाचं प्राप्त असून हे काही सिद्ध नाही, कारण की नामदेव महाराजांना सुद्धा देव प्राप्त होता, देव त्यांच्या हातून जेवण करत होता. परंतु देवाचं स्वरूप ज्ञान जर ओळखायचं असेल तर काय करावं लागतो, गुरु करावा लागतो, संतांना शरण जावं लागतं. मग महाराज सांगतायत देव प्राप्त असून फायदा नाही, त्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल, त्याचं स्वरूप ज्ञान ओळखायचं असेल तर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात काय केलं पाहिजे, तर ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आत्या नव्हे तरी संताया भजावे सर्वस्वसी. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे, संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे. महाराज सांगतात संतांचे संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पण ते, किंवा तो
प्राप्त व्हावा असं मला वाटत असेल तर हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणून महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितलं त्याची प्राप्ती आपल्याला होणार, परंतु कधी होणार की संत दर्शन नेहालाभ पद्मनाभ जोडला. म्हणून महाराज सांगतात संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला त्याची प्राप्ती होणार. मग तुम्हाला वाटत असेल त्याची प्राप्ती व्हावी, तो मला भेटावा, मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर भजन केलं पाहिजे. सगळ्यांनी हात वर करा आणि शुद्ध अंतकरणाने भजन करा. आणि भजन केलं ना महाराज स्वतःसाठी भजन करत चला बरं का. ज्याला हात आहे त्याने हात वर करा. तुम्ही भजन केलं तुमचं पुण्य मला नाही बरं, मी जरी सांगितलं तुम्ही भजन केलं तुमचं पुण्य तुम्हालाच आहे. म्हणून सगळ्यांनी हात वर करा आणि प्रेमाने भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्वांनी बोलत चला, हा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ